नमस्कार, मी सचिन. आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी. आमच्या तमाम दर्शकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. संपूर्ण देशभरात 65वा स्वातंत्र्य दिन साजरा. ट्रॉम्बे पोलीस ठाण्यातही स्वातंत्र्य दिनानिमित्त झेंडावंदन. आचार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी रॅलीतून दिला देशाच्या प्रगतीचा संदेश. अणुशक्तीनगर ते अणुशिल्प व श्री अरविंदो यांच्या स्मृती स्मारकाचे उद्घाटन. गोवंडी व्यापारी मंडळाचा रजत महोत्सव साजरा. मोफत डोळे तपासणी व चष्मा शिबिराचे आयोजन आणि मानव किरण संस्थेच्या वतीने चिल्ड्रन होमला रुग्णवाहिका अर्पण. देशाचा 65वा स्वातंत्र्य दिन संपूर्ण देशात मोठ्या दिमाखात व उत्साहात साजरा करण्यात आला आहे. विविध शैक्षणिक संस्था, राजकीय पक्ष व पोलीस प्रशासनानेही स्वातंत्र्य दिन साजरा केला आहे. ट्रॉम्बे चित्ता कॅम्प येथेही ट्रॉम्बे पोलीस ठाण्याच्या वतीने झेंडावंदन करण्यात आले आहे. संपूर्ण देशवासियांनी आपला 65वा स्वातंत्र्य दिन जय हिंदच्या घोषणा देत मोठ्या उत्साहात व दिमाखात साजरा केला आहे. कायदा व सुव्यवस्थेची धुरा वाहणाऱ्या पोलीस प्रशासनानेही विविध कार्यालयात तिरंग्याला मानवंदना दिली. त्याचप्रमाणे ट्रॉम्बे चित्ता कॅम्प येथेही ट्रॉम्बे पोलीस ठाण्याच्या वतीने हा 65वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला आहे. पोलीस ठाण्याच्या सर्व कर्मचाऱ्यांनी राष्ट्रध्वजाला सलामी देऊन हा स्वातंत्र्य उत्सव साजरा केला. ट्रॉम्बे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय खैरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी त्यांनी संपूर्ण देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने हा दिवस सणासारखा सगळ्यांना राष्ट्रीय सण आहे. सणासारखा साजरा करा, निर्भयपणे साजरा करा असं आणि शांती सगळ्यांना शांती लाभो. सुरक्षितता साऱ्यांनी आमच्यावर चुकून द्यावी, ते आमचं काम आहे, आम्ही करून घेऊ. आम्ही त्याची जबाबदारी स्वीकारतो. कॅमेरामॅन किरणसह सुरेश पाटील, जनादेश वृत्तवाहिनीकरिता. मानकुर्द येथे काँग्रेसच्या नगरसेविका निर्मला सिंग यांनी आपल्या जनसंपर्क कार्यालयासमोर ध्वजारोहण करून झेंडावंदन साजरा केला आहे. यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांसमवेत स्थानिक जनताही उपस्थित होती. काँग्रेसच्या नगरसेविका निर्मला सिंग यांनीही आपल्या प्रभागातील पक्ष कार्यालयासमोर ध्वजारोहण केलंय. यावेळी राष्ट्रध्वजाची विधिवत पूजा करून हे ध्वजारोहण करण्यात आले. या ध्वजारोहणावेळी स्थानिक कार्यकर्ते व परिसरातील जनता तसेच शाळकरी मुलेही उपस्थित होती. या सर्वांनी वंदे मातरमच्या घोषणात आपला स्वातंत्र्य दिन साजरा केला आहे. या स्वातंत्र्य दिनी विभागातील नागरिकांबरोबरच सर्व देशवासियांची उत्तरोत्तर प्रगती होवो अशी मनीषा निर्मला सिंह यांनी व्यक्त केले. आज मैं सभी हमारे नगरवासियों को, देशवासियों को 15 अगस्त की हार्दिक शुभकामनाएं देती हूँ कि उनकी ज़िंदगी में हर खुशियाँ उनको मिले और देश के लिए वो तन मन धन से आगे आएं और देश की सेवा करें. जय हिंद. कॅमेरामॅन हरी गोळीसह प्रमिला राठोड, जनादेश वृत्तवाहिनीकरिता. चेंबूर खारदेवनगर येथे ईशान्य मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष अनिल पाटणकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत तसेच स्थानिक जनतेच्या उपस्थितीत स्वातंत्र्य दिन साजरा केला आहे. या स्वातंत्र्य दिनी आपल्या विभागाला प्रगतीच्या शिखरावर नेणे हेच आपले परम ध्येय असल्याचं त्यांनी म्हटलंय. चेंबूर येथील खारदेवनगर येथे ईशान्य मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष समाजसेवक अनिल पाटणकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी त्यांच्या समेत समाजसेविका मीनाक्षी पाटणकर, काँग्रेसचे स्थानिक कार्यकर्ते व पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सर्वांच्या उपस्थितीत पाटणकर यांनी तिरंग्याला मानवंदना दिली. जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड भूजल बंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा करीत असतानाच आपल्या विभागातील प्रगतीचा लेखाजोखा पाहता या स्वातंत्र्य दिनी आपल्या विभागातील प्रत्येक नागरिकाचा सर्वांगीण विकास करणे हेच आपले प्रमुख ध्येय असल्याचे मनीषा यावेळी पाटणकर यांनी व्यक्त केले. 65व्या स्वातंत्र्याच्या शुभेच्छा देऊन बाकी लोकांना काय म्हणायचं, कारण पूर्ण भारताला स्वातंत्र्याच्या शुभेच्छा देत असताना मी जिथे राहतो, मी जिथे जन्मलो त्या विभागाच्या लोकांना एक चांगल्या शुभेच्छा देणं, चांगल्या विचाराला प्रवृत्त करणं हे माझं मी आद्य कर्तव्य समजतो. त्या दृष्टीने मी आता बोललो आणि तुम्ही ऐकलंच आहे की माझे विचार मी जनतेपर्यंत मांडले. आमचा विभाग पूर्णपणे विकासाच्या दृष्ट्या महानगरपालिकेच्या माध्यमातून एकदम मागासलेल्या विभागात आज मोडतो.
मलनिसारण नाही आहे, मार्केटची व्यवस्था बरोबर नाही आहे, मैदाना किंवा एखादा बाग बगीचा सिनियर सिटीजनसाठी कुठलीच सुविधा नाही आहेत. भविष्यात लोकांचा आशीर्वाद घेऊन आम्ही त्या सुविधांना प्रथम प्राधान्य देणार आणि त्यांच्या सुविधासाठी झटणं हेच मी माझं आजच्या दिवशी एक स्वातंत्र्य दिवशी एक माझं ही स्वातंत्र्याच्या दिवशी स्वातंत्र्याची चळवळ नाही विकासाची चळवळ सुरू करायची मी तुम्हाला ग्वाही देतो. कॅमेरामॅन नितेश सह सचिन मोरे, जनादेश वृत्तवाहिनीकरिता. घेऊया एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. पाहूया पुढील सविस्तर वृत्त. स्वातंत्र्याकरता बलिदान दिलेल्या स्वातंत्र्यवीरांचे संस्कार तरुण पिढीवर रुजावे तसेच देशाच्या प्रगतीला सकारात्मक वातावरण निर्माण व्हावे याकरता स्वातंत्र्य दिनी चेंबूर येथील NG आचार्य व DK मराठी महाविद्यालयाच्या NSS युनिटच्या विद्यार्थ्यांनी विशेष रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीमध्ये विद्यार्थ्यांसह शिक्षक वर्गही सहभागी झाला होता. देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा होत असताना सद्य परिस्थितीत आपल्या देशावर असलेले दहशतवादाचे सावट व प्रगतीला अडथळा आणणाऱ्या विविध विकृतींचा नायनाट होऊन देशाच्या प्रगतीकरिता संदेश देणाऱ्या विशेष रॅलीचे आयोजन NG आचार्य व DK मराठी महाविद्यालयाच्या NSS युनिटने केले होते. हातात तिरंगा घेऊन जय जवान जय किसानच्या घोषणा देत प्रत्येक भारतीयामध्ये उत्तुंग देशप्रेमाची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला. त्याचप्रमाणे सद्य परिस्थितीत संपूर्ण देशावर असलेले दहशतवादाचे सावट व भ्रष्टाचार यातून मार्ग काढीत स्वातंत्र्यवीरांच्या कार्याचे संस्कार तरुणांवर बिंबवून देशाच्या प्रगतीला चालना मिळावी हा प्रमुख उद्देश रॅलीमागे असल्याचा यावेळी महाविद्यालयाचे प्रोग्राम ऑफिसर जगन्नाथ खेमकर यांनी म्हटलंय. 64 वर्षापूर्वी देशाने स्वातंत्र्य मिळवलं. त्या स्वातंत्र्य मिळवताना अनेक स्वातंत्र्यवीरांनी काही ठिकाणी आपल्या संसाराची रांगोळी केली. संसाराची रांगोळी केल्यानंतर आपल्याला ते स्वातंत्र्य मिळालं. त्यांचं आज आपण स्मरण करून या नवीन पिढीला माहीत झालं पाहिजे का त्या लोकांनी कसं काय आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं. त्याचबरोबर 64 वर्षामध्ये आपण जी प्रगती केली ती सकारात्मक असेल किंवा नकारात्मक असेल, आपण जास्त सकारात्मककडे बघून भविष्यामध्ये चांगलं कसं करता येईल. आजचे मुलं हे भविष्यातील नागरिक आहे. त्या नागरिकांनी देशाचा विकास कसा करता येईल आणि आपला देश जगामध्ये नंबर 1ला किंवा सुपर पॉवर कसं बनेल ह्या दृष्टीने आम्ही या रॅलीच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत. कॅमेरामॅन निलेश विनोदिनी पाटील, जनादेश वृत्तवाहिनीकरिता. स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांच्या संयोजनाने स्वातंत्र्य दिनी अणुशक्ती नगर येथे अणुशिल्पाचं उद्घाटन तसेच श्री अरबिंदो स्मारकाचं उद्घाटन अशा दुहेरी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर व पालिका आयुक्त सुबोध कुमार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलंय. अणुशक्तीनगर येथील राजकपूर चौक येथे श्री अरबिंदो घोष यांच्या स्मृती स्मारकाचं उद्घाटन तसेच बाबा अणुऊर्जा रिसर्च सेंटर येथील अणुशिल्पाचं उद्घाटन असा दुहेरी कार्यक्रमांचा संगम स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी स्वातंत्र्य दिनी साधला. या दोन्ही कार्यक्रमांचे प्रमुख उद्घाटक म्हणून मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त सुबोध कुमार व देशाचे प्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर होते. पहिल्या कार्यक्रमात पालिका आयुक्त सुबोध कुमार यांनी अणुशक्तीनगर येथे असणाऱ्या समाजात क्रांती घडवणाऱ्या श्री अरबिंदो घोष यांच्या स्मृती स्मारकाचं उद्घाटन केलंय. डॉक्टर अनिल काकोडकर, राहुल शेवाळे व अन्य स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी आयोजित व्यासपीठीय सभेत कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व संयोजक राहुल शेवाळे यांनी स्वातंत्र्य दिनी या स्मारकाचं करण्यात आलेलं अनावरण व श्री अरबिंदोंचं क्रांतिमय विचार समाजाला कशा प्रकारे उपयोगी पडतील याचं मार्गदर्शन केले. श्री अरबिंदो यांचं उभारण्यात आलेले हे स्मृती स्मारक यांच्या जन्मदिनी अर्थात स्वातंत्र्य दिनी उद्घाटन केल्याने या स्मारकामुळे कित्येकांना प्रेरणा मिळेल असे श्री अरबिंदो सोसायटीचे कैवल्य स्मार्ट यांनी म्हटलंय. यहाँ ये जो मेमोरियल टावर बना है वो सबसे पहले 1978 में बना था. आज उसका पुनरुद्धार हुआ है और उसको नवनिर्मित किया गया है. श्री अरविंद बहुत बड़े क्रांतिकारी थे और कवि थे, तत्वचिंतक थे और सबसे आगे बढ़कर महायोगी थे. भारत की स्वतंत्रता के लिए उन्होंने सशस्त्र चळवळ का मार्ग लिया था और सिर्फ भारत की स्वतंत्रता से वो खुश नहीं थे, मानव मात्र
अपने बंधनों से आज़ाद हो जाए, उसके लिए उन्होंने योग का मार्ग भी लिया, परम योगी परम सिद्ध बने। और आज भारत में अगर किसी को याद किया जाए जिन्होंने भारत के नूतन भावी का, मानव के नूतन भावी का दर्शन किया हो, तो वो श्री अरविंद है। आज भारत की स्वतंत्रता का दिन है और आज श्री अरविंद का जन्मदिन है और ये स्मारक आज उद्घाटित हुआ है, वो बहुत अच्छा सुभग संयोग है। यानंतर बीआरसी येथील अणुशिल्पाचे उद्घाटन प्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी मान्यवरांनी ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ काकोडकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेल्या या अणुशिल्पामुळे डॉक्टर होमी बाबा यांच्या महान कार्याची प्रेरणा सतत नवीन शास्त्रज्ञांना मिळणार आहे। अणुशक्तीनगर येथे स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी आयोजित केलेल्या या दुहेरी कार्यक्रमामुळे स्थानिकांना स्वातंत्र्य दिनाची एक वेगळीच अनुभूती अनुभवायला मिळाली। हमारे मुंबई के सभी निवासियों को बहुत बहुत हार्दिक शुभेच्छा स्वतंत्रता दिवस की। और हमको उन लोगों को भी याद करना चाहिए जिनकी वजह से हमको आज़ादी मिली है और इसका महत्व समझने की जरूरत है। कॅमेरामॅन किरण सह सुरेश पाटील, जनादेश वृत्तवाहिनीकरिता। स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत 25 वर्षांचा यशस्वी कार्यकाल पूर्ण केल्याच्या पार्श्वभूमीवर गोवंडी व्यापारी मंडळाच्या वतीने गोवंडी येथे विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये परिसरातील नागरिकांकरिता मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप शिबिर तसेच मंडळाच्या स्मरणिकेचे प्रकाशनही करण्यात आले। मागील 25 वर्षाचा यशस्वी कार्यकाल पूर्ण करत परिसरातील व्यापाऱ्यांच्या न्याय हक्काकरिता तसेच प्रगतीकरिता लढणाऱ्या गोवंडी व्यापारी मंडळाने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत गोवंडी येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते। या कार्यक्रमात स्थानिक आमदार नवाब मलिक, स्थानिक नगरसेवक शशिकांत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष गणेश शिंदे, 139 चे वार्ड अध्यक्ष संजय कांबळे यांच्यासह व्यापारी मंडळाचे अध्यक्ष वजीरभाई रत्नानी, सल्लागार जयंतीलाल सोनगिरी व मंडळाचे आधारस्तंभ शेषमल शेठ लांडगे तसेच सदस्य उपस्थित होते। जयंतीलाल सोनगिरी यांच्या विशेष संयोजनाने यावेळी परिसरातील नागरिकांकरिता मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिराचा लाभ स्थानिकांनीही मोठ्या प्रमाणात घेतला, ज्यामध्ये विशेषतः आबाळ वृद्धांचा समावेश होता। सर्व समिती सदस्यांच्या विशेष सहकार्याने गोवंडी व्यापारी मंडळ आपले रजत महोत्सव साजरे करीत आहे। त्यामध्ये या विशेष शिबिराचे आयोजन केले असल्याचे मंडळाचे प्रदीप जैन यांनी म्हटलंय। आज का ये कार्यक्रम हमने स्पेशल गोवंडी व्यापारी मंडल के 25 वर्ष पूर्ण हुए, उसके निमित्त हमने ये कार्यक्रम रखा है और उस कार्यक्रम में हमने विशेष सहयोग श्रीमती अंशीबाई सरेमल जी सोनिंगरा के पुण्य स्मृति के स्मरणार्थ में श्रीमान सेठ जयंतीलाल जी सरेमल जी सोनिंगरा की तरफ से ये कार्यक्रम रखा गया है। त्याचप्रमाणे हे रजत महोत्सव साजरा करीत असताना मंडळाचे संस्थापक व कार्य यांनाही उजाळा देण्यात आला। स्वर्गीय रूपचंद जी अचलदास जी राठौड़ का सबसे बड़ा सहयोग रहा था। उन्होंने इस गवंडी में से दहशत को खत्म करके सभी व्यापारियों को एकजुट किया था। गवंडी व्यापारी मंडल ने 26 जुलाई को जब पूरे मुंबई के अंदर बारिश का कहर छा गया था, लोग तरस रहते, तब गवंडी व्यापारी मंडल ने अपनी पूरी पूंजी लगा के पूरे क्षेत्र में अन्नदान जैसा सामाजिक कार्य किए थे। मंडळाच्या 25 वर्षाच्या कार्यकालात विशेष व्यापाऱ्यांनी आपले महत्त्वाचे योगदान दिले। त्यांचा सन्मान तसेच विशेष स्मरणिकेचे उद्घाटन कार्य करण्याचाही मानस यावेळी आखण्यात आला। आज से 25 साल पहले जिन व्यापारियों ने अपना सहयोग, तन मन धन व ताकत दिखा कर व्यापारियों को संगठित किया था, उनको आज उनका सम्मान किया जाएगा और उनको अभिनंदन पत्र दिया जाएगा। व्यापारी भाई के जो बच्चे, उच्च शिक्षित वर्ग के बच्चे, उनको यहाँ पे सम्मानित किया जाएगा, अभिनंदन किया जाएगा। व्यापारी मंडल की स्मरणिका का निकाला गया है, जिसका बुक विमोचन माननीय यहाँ के कार्य सम्राट शेषमल जी हरकू सेठ लांडगे परिवार द्वारा किया जाएगा। गवंडी के सभी धार्मिक स्थल और गवंडी की सभी विशेषता, जहाँ पुलिस चौकी वगैरह, उसमें सब बुक में जिक्र किया गया है। और जितने भी गवंडी के व्यापारी सदस्य हैं, उनके सबके
फोटो के साथ उनके एड्रेस, मोबाइल नंबर, जिससे कि कभी भी सुख दुख में एक दूसरे से संपर्क किया सकता। विविध चष्मा वाटप शिबिरांच्या तुलनेत मंडळाने आयोजित केलेल्या या शिबिरास नागरिकांचा प्रतिसाद प्रचंड लाभला। या यशाचे सर्व श्रेय मंडळाचे सदस्य व पदाधिकाऱ्यांच्या अतुलनीय कार्यास जाते। त्यामुळे मंडळाने सामाजिक बांधिलकीची परंपरा जोपासत या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे मंडळाचे आधारस्तंभ शेषमल लांडगे यांनी म्हटलंय। बाकी सर्व संस्था ज्या चष्मेचं वितरण करतं ते फार तर फ्रेम देतात, परंतु ग्लाससाठी आपल्याला बाहेर जावं लागतं आणि त्याचा भरपूर असा खर्च येतो। परंतु एक गरिबांसाठी ही मोफत योजना आम्ही सर्व व्यापाऱ्यांनी मिळून एक 15 ऑगस्ट 1947 स्वातंत्र्य दिनी एक आपण सामाजिक काहीतरी भावनिक कर्तव्य म्हणून या ठिकाणी आपल्याला करायला हवं, म्हणून आम्ही ह्या 25व्या वर्षाच्या आमच्या रजत जयंतीच्या निमित्त एक औचित्य साधून 15 ऑगस्टचं या ठिकाणी आम्ही सर्व या ठिकाणच्या गोरगरीब जनतेला मदत व्हावी आणि त्यांचं डोळ्याची तपासणी, त्याचप्रमाणे त्यांना चष्मा वितरण मोफत मिळावं म्हणून आम्ही ह्या ठिकाणी सर्व या कार्यक्रमाचं प्रयोजन केलेलं आहे। कॅमेरामॅन हरी वळसह सुरेश पाटील, जनादेश वृत्तवाहिनीकरिता। मानकृत येथील चिल्ड्रन होम मधील मंदबुद्धी व अनाथ मुलांकरिता मानव किरण या सेवाभावी संस्थेच्या वतीने रुग्णवाहिका अर्पण करण्यात आले। राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते ही रुग्णवाहिका अर्पण करण्यात आली। या कार्यक्रमास काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार चरणजीत सिंग सप्रा हे देखील उपस्थित होते। मानकृत येथील चिल्ड्रन होमच्या विद्यार्थ्यांना सतत विविध माध्यमातून सहकार्य करणाऱ्या मानव किरण या सेवाभावी संस्थेच्या वतीने मोफत रुग्णवाहिका अर्पण करण्यात आले। या निमित्ताने आयोजित विशेष कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री वर्षा गायकवाड, काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार चरणसिंग सप्रा, मानव कल्याण संस्थेचे चेअरमन ML अग्रवाल, चिल्ड्रन होमचे मुख्य अधिकारी शानबाग तसेच मोठ्या संख्येने शिक्षक वर्ग, कर्मचारी वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते। यावेळी वर्षा गायकवाड यांच्या हस्ते मानव किरण संस्थेने ही रुग्णवाहिका चिल्ड्रन होमला अर्पण केले। त्याचप्रमाणे या निमित्ताने चिल्ड्रन होमची माहिती उपलब्ध करून देणाऱ्या विशेष स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आलं। या अगोदर वैद्यकीय सेवा पुरवताना चिल्ड्रन होमच्या बालकांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत होते, मात्र या रुग्णवाहिकेमुळे या समस्यांवर मात करून बालकांना वेळेवर आरोग्य सेवा मिळेल अशी अपेक्षा मानव किरणचे चेयरमन ML अग्रवाल यांनी व्यक्त केले। ये एम्बुलेंस तो मेरा एक छोटा सा प्रयास है। बहुत से बच्चे यहाँ से साइन जाते थे और रास्ते में ही 1-2 बार तो घटना ऐसी हुई कि बच्चे रास्ते में ही ख़त्म हो गए, क्योंकि जल्दी पहुँचना है बीमार को, उसके लिए ऐसा वाहन होना चाहिए जो उसको टाइम से पहुँचा सके। इसीलिए हमने ये व्यवस्था करी कि आप बच्चे यहाँ पर क्रिटिकल केयर के 40 बच्चे हैं जिनको कभी भी ऐसी एम्बुलेंस की आवश्यकता लगती है। एम्बुलेंस रहने से इन बच्चों के जीवन के अंदर ऐसी घटनाएं नहीं होगी, कोई रास्ते में नहीं रहेगा, टाइम से उनका इलाज होगा। कॅमेरामॅन मितेश सचिन मोरे, जनादेश वृत्तवाहिनीकरिता। मोनो रेल्वे प्रकल्प व त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास हे आता चेंबूरकरांकरता नित्याचंच झालंय। या प्रकल्पामध्ये काम करत असलेल्या एलँटीच्या हलगर्जीपणामुळे क्रेन खाली चिरडून 2 रिक्षा अपघातग्रस्त झाल्याने नागरिकांमध्ये या प्रकल्पाबाबत रोष व्यक्त होतोय। चेंबूर कॅम्प येथील आरसे मार्गावर लार्सन अँड टुब्रो कंपनीच्या वतीने सुरू असलेल्या मोनोरेल प्रकल्पाच्या कामाकरिता वापरात येणाऱ्या क्रेनमुळे अपघात घडून या अपघातात रस्त्याने जाणाऱ्या 2 रिक्षा चिरडून रिक्षांचा चेंदामेंदा झाल्याची घटना घडली। क्रेन आहे इथे पार्किंग केलेलं क्रेन आहे, तो मागे मागे आला, 2 रिक्षा मागून येत होत्या इथून, एक रिक्षाचं ॲक्सिडेंट झाले, मागे चोरले गेले, त्याचे पॅसेंजर वगैरे आम्ही तिथे काढून घेतलं, काय पॅसेंजर लागलं नाही, पण एक रिक्षाचा चोरा झाला, एक रिक्षा थोडीशी वाचवलेली आहे, ते आम्ही नंतर मग ओटीटी लावून त्याला उभा केलं आहे। हे मेट्रो ट्रेनचं हे चाललं आहे, काल काम चाललं आहे त्यांचं, आता यांचे वर्कर बोर्ड इथं आहे नाही कोण। संत निरंकारी भवन समोर घडलेला हा अपघात एलँटीच्या निष्काळजीपणामुळे घडला असल्याची प्रतिक्रिया रिक्षा चालक व नागरिकांमधून व्यक्त होते। मैं जो है गाड़ी जो है पैसेंजर छोड़ के घुमा रहा था, देखा जब क्रेन आ रही है और सामने गाड़ी थी, निकलने की जगह नहीं मिला तो मैं छोड़ के गाड़ी भाग गया। पैसेंजर छोड़ के यूटर्न मार के मैं जा रहा था, उतने में वो गाड़ी पीछे आने लगा, मैं निकल के वहाँ से भाग गया रिक्शे में से। उसके बाद अपने को समझ में नहीं आया, तो मतलब वो तो भर के आ जाएगा, अगर कोई आदमी रहे तो उसका क्या होता। ये आज ही नहीं है, ये हमेशा हो रहा है, और यहाँ से ड्यूटी आने जाने वालों को, स्कूल के बच्चों को, हर किसी को बहुत तकलीफें उठानी पड़ रही है, ताकि यहाँ कोई ध्यान नहीं दिया जा रहा है। LT वालों का जो कंपनी काम कर रही है वो बराबर ध्यान नहीं दे रही है यहाँ। तो आज जो हादसा उसका जिम्मेदार कौन है? इसका जिम्मेदार तो यही है जिसका गाड़ी है, ट्रेन है, जो ये क्रेन वाला ये है या कंपनी है। इसमें अगर 2-4 लोग होते तो उनकी जान जानी थी। यहाँ से हम भी टर्न मारने वाले थे, लेकिन हमने देख के रिटर्न हट गए हम। कॅमेरामॅन किरण सह सुरेश पाटील, जनादेश वृत्तवाहिनीकरिता।
आपल्या विभागात कोणती अनुचित घटना घडली असल्यास अथवा कोणतीही समस्या असल्यास आम्हाला ती जरूर कळवा. आम्ही ते आमच्या वृत्तवाहिनीवर जरूर प्रदर्शित करू. आमचा पत्ता 197 लाकी हाऊस, स्टेशन रोड, गोवंडी पूर्व, मुंबई 400008. आमचा दूरध्वनी क्रमांक 9322860153 किंवा 2641313116. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी. आपली बातमी आपली वाहिनी. पाहत राहा जनादेश वृत्तवाहिनी. नमस्कार.